गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल बिंदास क्विंगडम. आणि आज आम्ही बघायला आलो आहे अटल बिहारी वाजपेयी उद्यान किंवा त्याला थेरगाव पार्क असं सुद्धा म्हणतात. सो बघूया की हे पार्क कसे आहे. जेव्हा फिरण्यासाठीचा पूर्ण प्लॅन मी करते तेव्हा हे अशी सिच्युएशन होते. काय चूक केली आहे हे बऱ्याच जणांना लक्षात आलंच असेल. सो हे आहे थेरगाव पार्क आणि आम्ही इथून वरती चढून आता थोडंसं अजून चांगला व्ह्यू बघण्याचा प्रयत्न करतो आहे. तुम्हाला इथे दिसत असेल की समोर किती सुंदर पद्धतीची झाडी वगैरे होती. वरती उभं राहून छान दिसत होतं. अख्खं पार्क ऑलमोस्ट बघता येत होतं. तिथे बरेचसे लोक इव्हिनिंग वॉकसाठी सुद्धा आले होते. काही जण खेळत होते, काही जण फोटोशूट करत होते. सगळ्यात मेन म्हणजे इथल्या पार्कचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर इथे वाईब्स खूप मस्त होत्या. म्हणजे ना असे लोक कशा पद्धतीने आपली लाईफ एन्जॉय करतायत, त्यांचा क्वालिटी टाईम स्पेंड करतायत हे बघण्यामध्ये जास्त मजा येत होती. मी तेच जास्त एन्जॉय केलं इथे. इथून वरून सनसेट वगैरे बघितल्यानंतर आम्ही फायनली आता खाली उतरायला निघालो. तू काढ नंतर त्याला आडवं कर. जा खाली उतर तेव्हा तू येणार. लिफ्ट का नाही बसवली तुझा? थोडं पुढे गेल्यानंतर मला दिसलं हे एक्सरसाइजसाठी असलेले टूल्स. मला ते करायचे काय ते आपटायला होईल कदाचित, पण चांगलं आहे ते. एक्सरसाइज चांगली होते त्याच्याने. पण आपटू शकतो ना त्याच्यावर आपण. हां, हे पण काय मला कळलं नाही. हे काय आहे? गुलगुल करायचं. वाढत नाही आहेत. मोठे लोक करतात त्याच्यावर. इथे टाइमपास करून आम्ही पुढे गेलो. इथे असलेल्या एका रिव्हर व्ह्यूच्या तिथे नदीचं पाणी थांबवलंय. इथे मात्र खूप शांत आणि मस्त वाटत होतं. त्यानंतर आम्ही इथे एक रील शूट केला. त्याचं हे बिहाइंड द सीन आहे. तुम्ही पूर्ण रील इन्स्टा ID वरती जाऊन बघू शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि त्यासोबतच मी इथे जे हे टी शर्ट आणि पॅन्ट घातली मला खूप आवडते आणि मला असं वाटतं तुम्हीसुद्धा हे नक्कीच खरेदी करायला हवं. मी ही मिंत्रावरून खरेदी केली आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथे जाऊन तुम्ही नक्कीच बाय करू शकता. थोडा वेळ तिथे बसल्यानंतर फायनली आम्ही दुसऱ्या लोकेशनच्या ठिकाणी निघालो. एक गोष्ट सांगते ती म्हणजे आमचा खूप मोठा पोपट झालाय. You serious? तो म्हणजे थेरगाव पार्क असं त्याचं नाव होतं. आणि मला ते अटल बिहारी वाजपेयी महाउद्यान का उद्यान काय आहे ते तिथे बघायला जायचं. आणि आम्ही तिथे पोचलो. त्यामुळे फार काही एवढं इंटरेस्टिंग नव्हतं. रोजला येणाऱ्या लोकांसाठी आणि
सो असंच रिव्ह्यू देईन मी. ॲक्सिडेंटली आलो असं म्हणायला हरकत नाही. आम्ही जवळपास 20 मिनिट्स, मोर दॅन 20 मिनिट्स खरं तर लाईनमध्ये उभं राहून फायनली ते एंट्री तर मिळवलेली आहे आणि करेक्ट लोकेशनच्या ठिकाणी फायनली पोचलो आहे. बट प्रॉब्लेम इज दॅट की माझं 10 रुपयाचं नुकसान झालं बिकॉज माझे सुटे पैसे नव्हते. काय हे बघा, इथे फाउंटन पण आहे आणि असे लाईट्स पण आहेत. अटल बिहारी वाजपेयी उद्यान. हॅलो, तर फायनली आम्ही थेरगावचं पार्क आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी पार्क बघून आलो. आणि ॲट द एंड मी व्हिडिओ यासाठी बनवू शकले नाही कारण का येता येता मी टोटल 2,710 रुपयाचं नुकसान केलेलं आहे. ते म्हणजे मी माझा क्यूटसा स्वीटसा चष्मा हरवला आहे. आम्ही शोधला पण कुठेच सापडला नाही. सो काय बोलू, त्याच्यामुळे मूड माझा खराब होता थोडासा येता येता, त्याच्यामुळे मी व्हिडिओ नाही बनवला. बट इट्स ओके, आता जे होणार होतं ते झालेलं आहे. सो आता फायनली प्रयत्न करायचा की त्याच्याबद्दल जास्त विचार नाही करायचा आणि लेन्सकार्टवर काहीतरी ऑफर मिळते का बघायची. आणि 2,000चा चष्मा मला जर 500 रुपयामध्ये मिळाला तर बरं होईल. ओ गॉड यार, आय एम नॉट मेड फॉर एक्सपेन्सिव्ह थिंग्स आय थिंक. काही जणांसाठी ह्या पण स्वस्त आहेत, फॉर एक्झाम्पल माझा भाऊ. बट माझ्यासाठी तेवढं पण खूप जास्त आहे बिकॉज मी थोडंसं हात राखून खर्च करते त्याच्यामुळे. बट आता नुकसान तर झालं आहे आणि मी खूप दमून भागून आले, चेंज केलं आहे आणि आता बसली आहे. थोडा वेळ विचार करेन कदाचित त्याचा, एखादं काहीतरी बघेन म्हणजे त्याच्यामध्ये ब्रेन ह्या करून टाकेन, एंगेज करून टाकेन. आणि तर असा आजचा एक्सपिरियन्स होता. आजचा दिवस खरंच खूप बकवास गेला बिकॉज आम्ही येता येता पुन्हा तिथे मध्ये थोडा वेळ पाऊस पण लागला. पण एक गोष्ट बरी झाली ती म्हणजे येताना इतका पाऊस नव्हता, म्हणजे तोपर्यंत थांबला होता. एक सर पडून गेली. मला तेव्हा तर असं वाटत होतं यार मी आज कशाला घराच्या बाहेर पडले, मला नव्हतं बघायचं ते. मी व्हिडिओमध्ये बघितलेलं जरा फॅसिनेटिंग वाटलं म्हणून आपली गेले फिरायला. आजचा संडे बकवास होता माझ्यासाठी. बट होपफुली की मंडे छान असेल, प्रोडक्टिव्ह असेल, मी खूप काही काम करेन अशा अपेक्षेने मी फायनली आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि याहून जास्त मजा करतानाचे वगैरे व्हिडिओ टाकेन. आजचा ब्लॉग तर प्रिव्हियस ब्लॉगपेक्षा पण बकवास आहे, आय नो दॅट. तरीसुद्धा ॲटलिस्ट मी ट्राय केलं म्हणून लाईक करा. इट वॉज रिअली हार्ड डे. बाय बाय.